सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे। आज आपण आहोत मुंबई विधान भवन परिसरात। सध्या महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू असतानाच अनेक महत्त्वाच्या घडामोडी हे आपल्याला घडताना दिसतात। एकीकडे राज्यसभेचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे रोहित पवारांनी परत पत्रकार परिषदा घेऊन अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्यात। एकूणच या सगळ्या घडामोडींवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही शेवटची तारीख आहे आणि त्या संदर्भात अनेक पक्ष हे कामाला लागलेत, तयारीला लागलेत। अद्यापपर्यंत तरी महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार जाहीर झालेला नाहीये, कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस उरलाय आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपने आपले 5 उमेदवार हे जाहीर केलेत। तर त्या 5 उमेदवारांमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर केली। त्यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते आणि माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची ही उमेदवारी देण्यात आली आहे। तर अद्यापपर्यंत मवियाकडून कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाहीये। आज मवियाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीत कोणता काही तोडगा निघतो का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हयात असताना काही त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी हे राजीनामे दिले होते, पण अजित पवारांनी ते राजीनामे स्वीकारले नव्हते। पण आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर कोणतेही कारण न विचारात घेता त्यांचे राजीनामे हे मंजूर करण्यात आलेत। त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे अजित पवार गटाच्या नेत्यांमधील पहिलं नाव आहे ते म्हणजे मनोज व्यवहारे, जे असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष आहेत। दुसरं नाव आहे सुभाष मालपाणी, जे उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष आहेत आणि तिसरे आहेत सचिन जाधव, जे मोटार मालक वाहतूक संघटना आहेत। यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय आणि कोणतंही त्यांचं कारण हे विचारात न घेता त्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आलेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरेंच्या कामाच्या नाराजीबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले। सुनील तटकरेंच्या कामावर नाराजी असल्याने पक्षाकडे त्यांनी राजीनामे दिलेत असं बोललं जातंय, पण आतापर्यंत पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या मृत्यूनंतर सातत्यानं हा अपघात होता की घातपात होता असे आरोप करतात। त्याबद्दल या अपघाताबद्दल शंका प्रश्न उपस्थित करतात। याबाबतच DGCAचा अहवाल हा काही दिवसांनी प्रसिद्ध झाला आणि याबाबत आज आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत DGCAवर पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे। DGCAने अहवालात दिलेले हे आरोप किंवा DGCAने ही प्रसिद्ध केलेली माहितीमध्ये तथ्य नसल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। एकूणच आपण पाहायला गेलं तर अजित पवारांच्या अपघाताबद्दल सत्ताधारी तसेच विरोधक देखील सातत्यानं प्रश्न उपस्थित करत होते की हा घातपात आहे की अपघात आहे, पण आता रोहित पवार देखील अजित पवारांच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसले। मध्यंतरी बारामती मध्ये देखील त्यांनी गुन्हा दाखल केला। या सगळ्या घडामोडींनंतर आता DGCAचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि या अहवालामध्ये अनेक त्रुटी आहेत असं आमदार रोहित पवारांचं म्हणणं आहे। रोहित पवारांनी असं देखील म्हटलंय की DGCA हा कोणतंही काम न चुकता अहवाल प्रसिद्ध करेल अशी आमची अपेक्षा होती, पण DGCAने चुकीचा अहवाल सादर केलाय असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले। तर एकूणच या पाहायला गेलं तर राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आलेले हे उमेदवार 5 उमेदवार तसंच अजित पवार गटामध्ये काही मतभेद, नाराजी आणि तसेच रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या या काही शंका, यामुळे सध्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा रंगली आहे। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू आहे आणि एकीकडे महाराष्ट्राभर हे मुद्दे देखील मोठे चर्चेले जातात। तर आम्ही तुमच्यापर्यंत याबद्दलचे वेळोवेळी अपडेट्स घेऊन येत राहू। तुम्ही पाहायला विसरू नका टाइम महाराष्ट्र। कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मी जान्हवी जाधव, मुंबई।